चला तर आज बनवलेली आहे मस्त अशी चमचमीत शेवभाजी। तर ही रेसिपी माझ्या मुलीने बनवलेली आहे। मी तिला सांगितलं त्याप्रमाणे तिने इथे बनवलेली आहे। तर इथे घेतलाय एक कांदा, त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचे, मीठ टाकायचे, तेल टाकायचे, त्यानंतर एक टोमॅटो टाकायचा आणि खोबरं टाकायचे, आलं लसूण हे सगळं थोडं फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक चमचाभर इथे खसखस टाकून घेतलेली आहे। हे सगळं छान फ्राय करायचे। छान फ्राय झालं, गार झालं की मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडंसं पाणी टाकून त्याचं छान पेस्ट तयार करायचं आहे। तर इथे कढई तापत ठेवलेली आहे, त्यात टाकले तेल, जिरं, दालचिनीचा तुकडा, लवंग, मिरे, एक हिरवी वेलची, हळद आणि लाल तिखट हे सगळं व्यवस्थित थोडंसं फ्राय करायचं आहे आपल्याला। आणि त्यानंतर त्यात तयार केलेलं वाटण टाकायचं आहे। वाटण पण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा मस्त असं वाटण आपल्याला फ्राय करायचं आहे। त्यानंतर थोडं मीठ टाकायचं आहे, कारण मीठ आपण अगोदर पण टाकलेलं आहे। त्यानंतर इथे शेवभाजी मसाला टाकलाय आणि थोडंसं आपण गरम मसाला पण टाकून घेतलेला आहे। आणि हिंग इथे मी तिला तेलात टाकायला सांगितलं होतं, तर ती विसरली आणि वरतून थोडासा टाकलेला आहे तिने नंतर। तर हे पण सगळं छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। छान फ्राय झालं की तिने मग शेव पण त्यात बारीक करून टाकले होते आणि थोडासा धना पावडर आणि पाणी टाकून त्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। छान उकळी काढून घेतली की मस्त अशी कोथिंबीर, आणि इथे शेव टाकतानाचा व्हिडिओ तिच्याकडून स्किप झालेला आहे। तर हे बघा मग मस्त अशी चमचमीत शेवभाजी तयार झालेली आहे। खूप छान झाली होती ही भाजी, टेस्टी खायला। तर चला तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा।